रसिक श्रोते हो नमस्कार. विज्ञान असं सांगतं की सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी सूर्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली. त्यानंतरच्या 200 कोटी वर्षांमध्ये अमिबा हा पाण्यामध्ये राहणारा पहिला जीव आढळून आला आणि अवघ्या 40 लाख वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलोपिथेकस या वानरापासून होमो इरेक्टस आणि त्यापासून होमो सेपियन अर्थातच शहाण्या माणसाची निर्मिती झाली. निसर्ग बदलाप्रमाणे हा माणूस बदलत गेला आणि पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून तुमच्या आमच्या समोर आला. ज्या प्रगतीकडे आणि विकासाकडे वाटचाल करत असताना हाच माणूस जात धर्म वर्ण वर्ग वंश लिंग असमानता विषमता बेरोजगारी आणि अंधश्रद्धा या कुंपणांमध्ये अडकला गेला. तेव्हा माणसाची संवेदना हरवायला लागली आणि म्हणूनच देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान अशी म्हणायची जर वेळ येत असेल तर खऱ्या अर्थाने या विषयावर विचारमंथन करणं मला महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच या विषयावर विचारांचे मंथन घालण्यासाठी उभा आहे मी स्पर्धक कोड क्रमांक 17 विषय मांडतोय ठरवले आहेत संवेदना. मित्रांनो, संवेदना म्हणजे काय तर संवेदना म्हणजे इतरांच्या डोळ्यातील वेदना पाहून स्वतःच्या डोळ्यात अश्रू येणं, इतरांच्या सुखात सामील होण्याबरोबर दुःखातही सामील होणं म्हणजे संवेदना. परंतु दुर्दैवानं आपल्याला समाजामध्ये असे होताना पाहायला मिळत नाही. विषयाच्या सुरुवातीला मला गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. आजच्या काळात माणसाच्या संवेदना का हरवत चालल्या आहेत याचा विचार करताना लक्षात येतं की माणसाची जी नीतिमूल्य होती त्यांचा ऱ्हास होत चालला आहे. माणसामधला जो समाज होता तो बिघडत चालला आहे. मानवीय संस्कृतीची जी वैशिष्ट्ये होती ती गळून पडली आहे. प्रेमाची जागा द्वेषानं आणि अहिंसेची जागा हिंसेने घेतली आहे. आध्यात्मिक सुखापेक्षा भौतिक सुख मानवाला जास्त महत्वाचं वाटतं. म्हणूनच आजचा माणूस हा तुम्हाला आम्हाला संवेदनशील पाहायला मिळत नाही ही वस्तुस्थिती आपण मान्य करणं गरजेचं आहे. इथला माणूस स्त्रियांना माणूस म्हणून न समजता केवळ उपभोगाचंच साधन समजतो. म्हणून तर मणिपूरमध्ये महिलांची धुंड काढली जाते, शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात येतो आणि मालेगाव सारख्या शहरांमध्ये 3-4 वर्षाच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात येते. तेव्हा आमची संवेदना कुठे जाते असा प्रश्न देखील मला इथे विचारावासा वाटतो. एकेकाळी वृद्ध अपंग आई वडिलांना कावडीच्या सहाय्याने काशीला घेऊन जाणारा श्रावण बाळ आमच्या समाजामध्ये होता. परंतु त्याच वृद्ध अपंग आई वडिलांना सांभाळता येत नाही म्हणून 4थ्या मजल्यावरून फेकून देणारा प्राध्यापक देखील इथेच तयार होत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीने नटलेल्या या भारतीय संस्कृतीमध्ये जेव्हा वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाते आणि त्यांचं उद्घाटन मोठ्या दिमागात पार पडतं तेव्हा विचार मंचाला विषय सुचतो ठरवले आहेत संवेदना. ज्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून आपल्या मुलाबाळांना उच्च पदापर्यंत जाईपर्यंत हाडाची काढ्याने रक्ताचं पाणी केलं, त्यांच्यात अंत्यविधीसाठी जर परदेशातील मुलं येत नसतील तर आमच्या संस्कृती संवेदना बरोबर हरवल्यासारखं वाटतं. यावर्षी अतिवृष्टीनं शमशान केलं. पितृपंधरवाड्यात कावळा पिंडाला शिवावा म्हणून त्याची वाट पाहावी तशी शेतकऱ्यानं आपल्या नुकसान भरपाईसाठी राजकीय सरकारांची वाट पाहिली. परंतु याच गोष्टीवर आमच्या राजकीय कार्यकर्त्यांनी जेव्हा नुकसान भरपाईची दिलेली आश्वासनं कागदावरच शिल्लक राहतात तेव्हा त्या चित्रातील एखाद्या झाडाला एखाद्या शेतकऱ्याचा देह लटकताना दिसतो. मग आमच्या राजकारण्यांची संवेदना ही निवडणुकीमध्ये फक्त बोटाला चुना लावण्यापुरतीच मर्यादित राहते का असा प्रश्न देखील मला पडतो. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांच्या गर्दीत सामील झालेले लोक तिथल्या व्यक्तीला मदत करण्यापेक्षा मोबाईलमध्ये चित्रीकरण करणं जास्त महत्त्वाचं समजतात आणि हे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित करून त्याला किती लाईक्स येतात किती व्ह्यूज येतात हेच बघत बसतात. तेव्हा खऱ्या अर्थानं आमची संवेदना हरवतच चालली आहे असं मला वाटतं. या सर्वांची भविष्यवाणी करताना जणू बहिणाबाई म्हणतात, अरे माणसा माणसा तुझी नियत रे बेकार, अरे माणसा माणसा तुझी नियत रे बेकार, तुझ्या परी बर गोठ्यातलं जनावर, तुझ्या परी बर गोठ्यातलं जनावर. तथापि आपल्याला झालेल्या वेदनेचं रूपांतर संवेदनेमध्ये करून अनाथांच्या वेदना दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य अनाथांसाठी वाहिलेल्या सिंधुताई सपकाळांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. गर्भश्रीमंत घरातील असताना आणि एकदा पडत्या पावसामध्ये भिजत्या कुष्ठरोग्याला पाहून एखाद्या व्यक्तीच्या संवेदना उचंबळून याव्यात आणि त्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वाहून घ्यावं आणि आनंदवनाची स्थापना करावी अशा बाबा आमटेंचं उदाहरण देखील आपण घेऊ शकतो. कोरोना काळामध्ये अनेक उद्योगपतींनी अनेक उद्योजकांनी आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच काळामध्ये या महामारीचा सामना करण्यासाठी 500 कोटी रुपयांची मदत देशाला मिळवून देणारे रतन टाटा हे संवेदनेचं मूर्तिमंत उदाहरण मला वाटतं. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, मुझे लगता था कि संवेदनाएं मर गई है, मुझे लगता था कि संवेदनाएं मर गई है, लेकिन नहीं, मेरी संवेदनाएं अभी जिंदा है. सामने राह में जो रक्त रंजित पड़ा है, निकला उनसे बचाने, क्योंकि वो रक्त रंजित मेरा लाल है.
जगायचं असेल तर आपल्यातील षडरिपूंवर आपल्याला मात करावी लागेल. म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सर्वांचा आपल्याला सामना करावा लागेल. तर आणि तरच आपण संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून जगू. आणि ही भावना तुमच्या आमच्या मनात निर्माण व्हावी एवढाच माफक आशीर्वाद करतो आणि व्यासपीठाची रजा घेतो. धन्यवाद.